आतापर्यंत आपण पाहिलं लीलाबाई, ममता, मीनाक्षी आणि प्रणीत ताराबाईंच्या गावी मुलगी बघायला गेले होते. नैना सगळ्यांसमोर पोह्याची प्लेट घेऊन आली होती. दिसायला अगदी साधारण सावळी नैना प्रणीतच्या पसंतीस उतरली नव्हती. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 13. नैना, बेटा बस इथं, मामा तिला म्हणाले. नैनानं सगळ्यांना नमस्कार केला आणि मामाच्या बाजूच्या खुर्चीवर ती बसली. कोणी काहीच बोलत नव्हतं. नाव काय ग तुझं? कुणी काही बोलत नाहीये हे बघून ताराबाईंनीच बोलायला सुरुवात केली. नैना नैना बारीक आवाजात म्हणाली. कुणी नाव विचारलं की पूर्ण नाव सांगावं एवढीही समज नाही पोरीला? लीलाबाई रागात म्हणाल्या तशी नैना पूर्ण नाव सांगू लागली. राहू दे राहू दे, असं सांगून आलेलं शहाणपण काही कामाचं नसतं. ते उपजतच असायला हवं. लीलाबाई गरजल्या. विणकाम, भरतकाम असं काही येतं का? लीलाबाईंचा परत करडा आवाज. शिवणकाम, नैना हळूच म्हणाली. फाटलेलं उसवलेलं शिवता आलं म्हणजे शिवणकाम येत असतं का? लीलाबाई परत मोठ्या आवाजात बोलल्या. अहो ताई, आमच्या नैनानं शिवणकामाचा क्लास केला आहे. ड्रेस, ब्लाऊज सगळं शिवता येतं तिला. नैनाच्या मागं उभ्या असलेल्या मामी म्हणाल्या. मग ते कोण सांगणार? आम्हाला काय स्वप्न पडलं होतं का? लीलाबाई पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाल्या. लीलाबाईंचा आवाज ऐकून नैना मात्र रडकुंडीला आली. बरं, स्वयंपाक वगैरे येतो ना? ताराबाईंनी परत वातावरण निवळायला प्रश्न विचारला. त्यावर नैनानं नुसतीच मान डोलावली. फायनल इयरची परीक्षा दिलीस ना? पुढं नोकरी वगैरे करायला आवडेल का? ताराबाईंनी तिला विचारलं. नैनानं होकारार्थी मान डोलवली. ताराबाई तिला अजून प्रश्न विचारू लागल्या आणि नैना प्रत्येक प्रश्नावर नुसती मान डोलवू लागली. प्रणीतराव, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा, मामा प्रणीतला म्हणाले. नाही, त्याची काही गरज नाहीये. प्रणीत थोडा गुस्सातच होता. नैना बेटा, तू आत जा आता. मामांनी नैनाला आत पाठवलं. संगे, जरा चहा कर पाहुण्यांसाठी, मामा मामीला म्हणाले. नको नको, राहू द्या. आमच्या वहिनींना एवढ्या गरमीत चहा सहन होणार नाही, ताराबाई म्हणाले. मग लिंबू पाणी घेता का? मामा म्हणाले. अहो भाऊ, राहू द्या, काही नको, ताराबाई म्हणाल्या. निघायचं का तारावंश?
इथं गरमीनं नुसता जीव चालला आमचा. लीलाबाई म्हणाल्या. हो, निघूया, चला. ताराबाई म्हणाल्या आणि सगळे तिथून उठले. मामींनी सगळ्या बायकांना कुंकू लावलं. आमच्याकडं घराबाहेर पडणाऱ्या सुवासिनींची ओटी भरायची पद्धत आहे, लीलाबाई म्हणाल्या. संगीता मामी तावातच घरात गेल्या. त्यांनी ब्लाऊज पीस आणि ओटीचं सामान आणलं. मीनाक्षी, ममता आणि लीलाबाईंची ओटी ब्लाऊज पीस आणि तांदूळ टाकून भरली. ओटी कधीही खणा नारळानं भरावी आणि ओटीत शगुन म्हणून काही पैसेही टाकावेत. सोबत टिकलीचं पाकीट, बांगड्या, गजरा टाकावा. सुवासिनीची ओटी भरत आहात ना, मग याच गोष्टी सवाष्णबाई घालत असते ना, नाही का? आता पुढच्या वेळी लक्षात ठेवा, लीलाबाई परत तोऱ्यात म्हणाल्या. झालं असेल तर निघायचं का, की अजूनही काही बाकी आहे, प्रणित म्हणाला आणि सगळेजण घराबाहेर पडले. मामा मोठ्या आशाळभूत नजरेनं ताराबाईंकडं बघू लागले. भाऊ, आम्ही आमचा निरोप कळवतो, ताराबाई म्हणाल्या. तसं मामांना हायसं वाटलं. सगळेजण पटापट गाडीत बसले. तारावंशक, तुम्ही मुद्दामच अशी काळी पोरगी दाखवली ना? पोरीकडं ना रूप, ना गुण, ना पैसा. गाडीत बसताच लीलाबाईंचा इतक्या वेळ दाबून ठेवलेला राग उफाळून वर आला. हो आत्या, अगं आपल्या प्रणितकडं तरी बघायचं जरा. किती हँडसम आहे तो दिसायला. त्याला शोभेल अशी मुलगी तरी दाखवायची ना, ममता म्हणाली. काळी कुठं हो, थोडी सावळी आहे. तिनं साडी तिला शोभणाऱ्या रंगाची नेसली असती तर ती अजून उजळ दिसली असती, ताराबाई म्हणाल्या. उजळ दिसली असती म्हणजे पोरगी काळीच आहे ना, लीलाबाई म्हणाल्या. हो ना, पोरगी काळी ते काळी आणि त्यांनी ब्लाऊज पीसही चांगलं दिलं नाही. किती सुळसुळा कपडा आहे. चांगलं ब्लाऊज पीस दिलं असतं तर मी शिवलं तरी असतं, मीनाक्षी म्हणाली. हो ना, आता माझ्या घरी हे ब्लाऊज पीस दाखवेल तर माझ्या सासूबाई पुन्हा किरकिर करतील. म्हणतील की तुझ्या माहेरच्या नात्यातून एकही गोष्ट चांगली येत नाही. आधीच मला नावं ठेवायला त्यांना कारण पाहिजेच असतं, ममता म्हणाली. जाऊ दे ग, ते काय तुझ्या माहेरून आलंय का, ताराबाई म्हणाल्या. पण माझ्या भावाला मुलगी बघायला गेलो होतो ना, ममता म्हणाली. घरी दाखवतेसच कशाला, ते ब्लाऊज पीस पर्समध्ये ठेवून दे आणि जेव्हा कुणाची ओटी भरशील तेव्हा हेच ब्लाऊज पीस देऊन टाक, लीलाबाई म्हणाल्या. त्यावर ममतानं वाकडं तोंड केलं. ना मुलगी धड, ना तिचं घरदार धड, ना त्या घरातली माणसं धड, मीनाक्षी म्हणाली.
बरं, तुम्हाला नाही आवडली मुलगी, पण ज्याच्यासाठी मुलगी बघायला गेलो आपण त्याला तर विचारलंच नाही मुलगी आवडली की नाही ते. काय रे प्रणित? ताराबाईंनी आपला मोर्चा प्रणितकडं वळवला. आत्या, तू आताच नकार कळव. मला मुलगी अजिबात आवडली नाही, प्रणित म्हणाला. का रे, काय झालं? ताराबाई म्हणाल्या. आत्या, मुलगी पाहिलीस ना, तरी मला विचारतेस? असली काळी मुलगी मला बायको म्हणून नकोच. प्रणित चिडला होता. खरंय तारावंश, मी निघायच्या वेळीच नकार देणार होते, पण तुम्ही नंतर कळवते म्हणाल्या म्हणून मी गप्प बसले. मुलगी काळी ती काळी आणि वरून दरिद्री ती वेगळीच. हुंड्यात काही दमडी मिळायची नाही माझ्या मुलाला. अहो, एकुलता एक मुलगा आहे माझा. त्याच्या शिक्षणाला एवढा खर्च केला, तो वसूल करावा लागेल की नाही? या घरातून तर पोरीच्या संसार उपयोगी वस्तूही मिळायच्या नाहीत असं दिसतंय. त्यांच्या घरात फ्रीज नाही, कूलर नाही. त्यात ती मुलगी मामाकडे राहिलेली, म्हणजे मामा तिचं लग्न करून देतोय हेच तिच्यावर उपकार असतील. एक वेळ मामाची स्वतःची मुलगी असती तर त्यांनी तिच्या लग्नासाठी कसाही पैसा उभा केला असता. हिच्या लग्नासाठी तो मामा एवढा पैसा खर्च करणार आहे का? मला माझ्या प्रणितचं लग्न अगदी धूमधडाक्यात करायचं आहे, कळलं का? लीलाबाई ताराबाईंना म्हणाल्या. वहिनी, असं तोंडावर नकार देणं चांगलं वाटत नाही. आपणही आपल्या मुलींच्या लग्नावेळी या गोष्टींचा अनुभव घेतलाच आहे ना. आपण नंतर कळवू त्यांना, ताराबाई म्हणाल्या. ते तुमचं तुम्ही बघा. मला मुलगी दिसायला सुंदर पाहिजे, बस. एक वेळ अडाणी असली तरी चालेल, पण मुलगी दिसायला सुंदर हवीच, एवढीच अट आहे माझी, प्रणित म्हणाला. तेवढ्यात ताराबाईंचं घर आलं. सगळेजण घरात गेले. ताराबाईंनी सगळ्यांना पाणी दिलं. तारावंश, तुमच्या भावाच्या आवडीची पाठोडी रस्सा करा आता जेवायला, आणि त्यांच्यासाठीही डब्बा भरून द्या. मी जरा पडते. ह्या गरमीनं जीव हैराण झालाय माझा. लीलाबाई हॉलमध्ये कूलरसमोर झोपल्या. ममू, मीनू, थोडं मदतीला या ग माझ्या. पाठोडीची भाजी करायला वेळ लागतो, ताराबाई म्हणाल्या. काय ग आत्या, किती वर्षांनी तुझ्याकडं आलोय आणि तू आल्या आल्या आम्हाला कामाला लावते, ममता म्हणाली आणि लहान लेकरासारखी आईच्या बाजूला जाऊन झोपली. मीने, जाग, जरा मदत कर आत्याला, लीलाबाई मीनाक्षीला म्हणाल्या. काय गाई तू पण, मीनाक्षी पाय आपटत स्वयंपाकघरात गेली आणि ताराबाईंना मदत करू लागले.
तिनं लसण सोलून दिला आणि कांदा चिरून दिला. नंतर तीही लीलाबाईंजवळ येऊन बसली. ताराबाई बिचाऱ्या एकट्याच स्वयंपाक करू लागल्या. प्रणित मात्र मनातल्या मनात विचार करू लागला. खरं तर नताशा, मला तू पाहता क्षणी आवडली होतीस. काश तुझं लग्न झालेलं नसतं. ठीक आहे, आता मीही लग्न करेल तर एखाद्या सुंदर मुलीसोबतच. तुझ्यापेक्षाही सुंदर असेल ती दिसायला. अशी बायको असेल माझी की पाहणारे पाहतच बसतील. जिथं तिथं अगदी अभिमानानं घेऊन फिरेल मी तिला. अगदी नताशालाही मागं टाकणारी बायको असेल माझी. काय होईल पुढं? खरंच प्रणितला हवी तशी जोडीदार मिळेल का? की त्याच्या नशिबात नैना लिहून ठेवली आहे? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.